समाजाच्या प्रत्येक गोष्टीचं लाईव्ह मध्ये उलगडते। नमस्कार मित्रांनो, माझ्या मनामध्ये आज एक प्रश्न आला। ज्या सगळ्या बातम्या स्वारगेट प्रकरण असेल किंवा इतर ज्या काही बातम्या आपण बघतो चोरी मारी वगैरेच्या, त्या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न आला आणि तीव्र आणि अस्वस्थ करणारी भावना किंवा प्रश्न निर्माण झाला, जो आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे। आपल्या शहरात रस्त्यांवर, हायवेवर जिकडं तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात, जे आपण सगळ्यांनी बघितलेले देखील आहेत। आणि ह्याच सीसीटीव्ही बाबत मी आता बोलणार आहे। ते सांगण्या अगोदर आणि बातमीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत। मी हेमंत कुमार केळकर। आता मी विषयाला सुरुवात करतो। मित्रांनो, आता मी मगाशीच सांगितलं की आपल्या शहरात रस्त्यांवर, हायवेवर इकडे तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात। आपल्याला सांगितलं जातं की सुरक्षतेसाठी या कॅमेऱ्यांचा वापर केला जातो आणि पोलीस नियंत्रण कक्षात बसलेले अधिकारी प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवून असतात। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवून असतात, पण त्याच वेळी एखादी घटना घडल्यावर त्या कॅमेऱ्यांच्या उपस्थितीतही पोलीस तिथल्या स्थानिक प्रशासनाला उशिरा प्रतिसाद का देतात किंवा त्या कक्षातून पोलिसांना प्रतिसाद उशिरा का होतो? पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये बसलेले अधिकारी कशात व्यस्त असतात? कॅमेऱ्यावर दिसत असताना, म्हणजे संशयास्पद हालचाली दिसत असताना त्या घटनांची त्वरित माहिती त्यांना का मिळत नाही? म्हणजे संबंधित त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला ती त्वरित माहिती का मिळत नाही? आपल्या शहरात आपल्या जीवनातील सुरक्षा हे तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तरीही अशा तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग का होत नाही? दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कॅमेरे असतानाही घटना घडून गेल्यावर पोलिसांची कारवाई सुरू होते किंवा सुरू होणं, याचा काय अर्थ आपण घ्यायचा? घटना घडण्याआधी कशामुळे पोलिसांना माहिती मिळत नाही? हेच प्रश्न आपल्या मनात काही ना काही चीड निर्माण करतात। माझ्या मनात ती चीड निर्माण झाली, म्हणून मी हा विषय आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। माझे प्रश्न योग्य आहेत का नाही हे आपण ठरवायचं आहे दर्शको। आणखीन एक महत्वाचा मुद्दा, कंट्रोल रूम मध्ये बसलेले अधिकारी अधिक तातडीने आणि प्रभावीपणे काम का करत नाहीत? अशा गंभीर घटना मध्ये त्यांचे काम एकदम महत्वाचं असतं, पण त्याची निष्क्रियता आजही दिसून येते। यंत्रणा आणि तंत्रज्ञान असताना तुम्ही कधी पाहिलं आहे का की घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे? नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा प्रणालीचा कार्यक्षम वापर केव्हा होणार आहे? का तो होणारच नाही? कामचुकार पद्धतीला आपण कधी थांबवणार? किती वेळा आपल्या अशा निष्क्रियतेला सहन करावं लागेल? स्मार्ट सिटी आणि सुरक्षा यांच्या नावावर असलेली या यंत्रणाची कार्यक्षमता कधी सुधारणार? हा खरा महत्वाचा प्रश्न आहे। आणि याच प्रश्नांच्या आधारे पोलिसांच्या कामावर शंका उत्पन्न होणं किंवा शंका घेणं स्वाभाविक आहे। आणि प्रश्न एकच आहे, कधी थांबणार हा कामचुकारपणा किंवा ही कामचुकाराची पद्धत कधी थांबणार? आपण सुरक्षतेसाठी आणि घटनांमध्ये त्वरित हस्तक्षेपासाठी अधिक प्रभावी कामकाजाची
अपेक्षा बाळगतो. सरकार आणि पोलीस यंत्रणा जर तात्काळ सुधारणा करू शकल्या तरच विश्वास पुन्हा निर्माण होईल असं मला वाटतं. आपलं कदाचित मत वेगळं असू शकतं, त्यातही काही अडचणी समोरच्या सांगू शकतात आणि त्यावरनं वाद प्रतिवाद होऊ शकतात. परंतु आशा आहे की लवकरात लवकर या विषयावर काही ठोस आणि सकारात्मक बदल होतील, कारण नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कामचुकार पद्धती थांबवणं हे अत्यावश्यक आहे. आपलं काय मत आहे? या कामचुकार पद्धती थांबल्या पाहिजे का नाही पाहिजे? मित्रांनो, माझा विषय थोडा वेगळा आहे. मी इतरांसारखा बोललो नाहीये किंवा मला ते बोलता येत नाही, परंतु आशा आहे की माझा महत्वाचा मुद्दा जो मी माझ्या मनात आला तो आपल्या सर्वांसमोर शेअर केलेला आहे, तो तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करतो. आणि हो, एक विनंती आहे, अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा. आपल्या ग्रुपवरनं हा व्हिडिओ शेअर करा, ताकी कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कामचुकारपणा केला नाही पाहिजे याची जाणीव होईल. तुर्तास इतकेच. परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयासह. तेवर हेमंत केळकर यांचा नमस्कार. जोमदार लाईफ दिसतो असतो जोमाने, भांडण आणि प्रेमाचं करतो तो चित्रण.